राघव आजकाल जरा गप्प असायचा. त्याच्या गप्प राहण्यामागचं कारण त्याची आई जाणून होती. महिनाच तर होतोय जेमतेम सविताला जाऊन. इतक्या वर्षांचा संसार होता दोघांचा. कसा विसरेल राघव सविताला एकदम? मुलं तर त्यांच्या विश्वात रमली आहेत. मीही माझं मन रमवते आहे. कितीही वरून दाखवलं तरी मलाही सविताची आठवण छळते. सून नव्हती, माझी मुलगीच होती. लग्न होऊन सविता या घरात आली आणि खूप सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळाली आहे असं मला वाटलं. तिचं हसणं खूप आश्वासक होतं. माझ्या चेहऱ्यावरून तिला कळायचं माझ्या मनात काय चाललं आहे. मुलगी देणार नाही इतकी लक्ष द्यायची माझ्याकडे. कुठेही गेली, अगदी माहेरी सुद्धा, तरी एक दिवसाच्या वर राहायची नाही. विचारातून बाहेर येत आईंनी बाहेर डोकावून बघितलं. राघव झोपाळ्यावर झोके घेत बसला होता. त्याचा चहा थंड झाला होता. त्याची कुठेतरी तंद्री लागली होती. राघव, तुझा चहा थंड झालाय, गरम करून आणू का? आईच्या बोलण्याने राघवची तंद्री भंगली. आई असू दे, थंड चहा घेईन. ये ना, तूही झोपाळ्यावर बस. आई पण झोपाळ्यावर बसल्या. राघव अजूनही तंद्रीतच होता. म्हणाला, आई, सविताचं या सगळ्या गोष्टीत मन रमलं होतं. हळहळत होती. सगळं सोडून जावं लागणार म्हणून. खरं आहे, बाईचा जीव तिने मांडलेल्या चूल बोळक्यातच अडकलेला असतो. एवढ्या मेहनतीने, उत्साहाने तिने सगळं रचलेला खेळ असा अर्धवट सोडून जाताना तिला जड गेलं असणार. पण नियतीपुढे कोणाचं चालतंय? आई, अगं झोपाळ्यावर बसू म्हणून एकदा तिने हट्ट केला. मी म्हटलं, तुला गार वारा सहन होणार नाही. तर म्हणाली, काही दिवसांनी या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे मी जाणार आहे. नका आज अडवू मला. सगळ्या झाडांचा जो मिश्र गंध येतो तो घ्यायचा आहे. आई, तिच्या बोलण्याने आलेला उमाळा महत् प्रयासाने मी दडवला होता. असं म्हणून राघव ढसाढसा रडू लागला. त्याच्या पाठीवर थोपटत आई म्हणाल्या, रडू नकोस. सविताने खूप धीराने घेतलं. झालेल्या कॅन्सरसारख्या आजाराला खंबीरपणे तोंड दिलं. पण मुलांसाठी मात्र ती कासावीस झालीच असेल. तू सुद्धा खूप केलंस तिचं. पण हळूहळू तुला या आठवणीतून बाहेर यावं लागेल. तुझ्याकडे बघितल्यावर मुलं कोमेजतात, बोलत नाहीत. पण मला त्यांचा चेहरा वाचून कळतं. त्यांची आई तर नाही आता, पण त्यांचे बाबाही त्यांच्यापासून लांब चाललेत. असं नको व्हायला. वेळीच राघव वर्तमानात ये. सविता आता नाही, हे सत्य स्वीकार. तुझ्या मनात जशा तिच्या आठवणी आहेत, तशाच मुलांच्या मनात पण आहे. मुलं दाखवत नाहीत, पण आई नाही याचं दुःख त्यांनाही आहे. त्यांना आईची आठवण येत नाही असं नाही. ते सुद्धा दुखावले आहेत. त्यांना वर्तमानातच जगायला हवं. त्यांचं आयुष्य खऱ्या अर्थाने अजून सुरूही झालेलं नाही. त्यांना आईच्या आठवणींनी खचून चालणार नाही. तुला त्यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. त्यांना घरी आल्यावर तुझ्याशी खूप बोलायचं असतं, काहीतरी सांगायचं असतं. पण त्यांचे हसरे, खेळकर बाबा आजकाल त्यांना सापडत नाहीत. माझ्याशी बोलतात, पण सतत तुझी चाहूल घेत असतात. राघव, ऐक रे बाळा, असं वागू नको. सविताला आवडणार नाही. तिला तिचं घर हसरं, खेळतं दिसायला हवं. आई, सविता म्हणायची, आपल्याला ईश्वराने एवढं छान आयुष्य जगायला दिलंय, तर त्याची गुरुदक्षिणा द्यावीच लागेल. माझं आयुष्य आता संपत आलंय. मी माझं आयुष्यच देणार आहे गुरुदक्षिणा म्हणून ईश्वराला. आई, सविताने किती सहज स्वीकारलं आपल्याला जायचंय हे. माझ्या अंगावर तर आत्ताही काटा आला. एवढा समजूतदारपणा कुठून आणला असेल तिने? स्त्रीला आपसूक सगळं बळ येतं. राघव, पुरुषांपेक्षा स्त्री खूप कणखर असते. ती सहजतेने सगळा बदल स्वीकारते. मुलांपुढे तिच्या जाण्याचा उल्लेख वारंवार करू नकोस. त्यांच्या डोळ्यातली स्वप्न बघायला शिक. त्यांना प्रोत्साहन दे.
त्यांच्या जवळ राहा, त्यांचं मन जप, त्यांना तुझा आधार वाटेल असं कर, तर ते आपलं आयुष्य शांतपणे जगतील. राघव, चल, मुलं येतील एवढ्यात. आई म्हणाल्या. आई, मी चुकलो. मुलांची बाजू माझ्या लक्षातच आली नाही. मी माझ्याच दुःखात बुडालेला राहिलो. आई, मला माफ कर. मी स्वतःला सावरेन. सविता आता फक्त माझ्या मनात असेल. मुलं जेव्हा तिची आठवण काढतील, तेव्हाच मीही सवितेला आठवेन. शहाणं माझं बाळ, आता नीट चेहरा धू. मुलं येतील. स्वाती, प्रथम दोघांच्या प्रिलिम परीक्षेचा निकाल आज मिळणार होता. हसत मुखाने बाहेर ये. राघव फ्रेश होऊन समोरच्या खोलीत मोबाईलवर काहीतरी बघत असतो. तेवढ्यात मुलं येतात. सवयीने चुपचाप कोपऱ्यात चपला काढून आत जाऊ लागतात. राघव हाक मारतो. काय रे मुलांनो, आज प्रिलिमचा निकाल कळणार होता ना? आणि मुलांकडे बघून हसतो. मुलं गोंधळात. आज त्यांचे बाबा पूर्वीसारखं बोलत होते. तेवढ्यात आई म्हणाल्या, अरे मिळाला ना निकाल, दाखवा मग. त्यानंतर दोघांचा धिंगाणा आणि भांडण सुरू झालं. आधी बाबांना कोण दाखवणार? त्यांचं ते लढीवाळ भांडण बघून राघवच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला समजलं मुलांना तो किती हवा आहे. अरे भांडता कशाला? आपण चितपट करूया. राघव चितपट करतो. स्वातीचा नंबर येतो. प्रथम हिरमुसला होतो. त्याचा चेहरा बघून स्वाती म्हणते, बाबा, मी हेड नव्हतं म्हटलं. तुम्ही चुकीचं ऐकलं. हेड प्रथम म्हणाला होता. असं बोलून स्वातीने लहान भावाचा गालगुच्चा घेतला. तसा हसून प्रथम म्हणाला, मला माहिती आहे, तूच नेहमी तडजोड करून मोठी ताई होते. यावर राघव खो खो हसू लागला. दोघा मुलांना त्यांचं हसणं जरा जास्तच वाटलं. त्यांनी आजीकडे बघितलं. आजीने डोळ्यांनीच खूण केली. राघवलाही जाणवलं की आपण खूप दिवसांनी मनमोकळं हसलो. मुलांनो, या रे माझ्या कुशीत या. दोघंही लगेच राघवला बिलगली. बाळांनो, तुमची आई गेली त्या दुःखातून तुम्ही लवकर सावरलात. मलाच दुःखातून बाहेर यायला वेळ लागला. आता मी तुमच्याकडे पूर्ण लक्ष देणार. दोघांची आता परीक्षा जवळ आली आहे. तुम्ही चांगल्या रीतीने पास झालात तर तुमच्या आईच्या आत्म्याला शांती मिळेल. राघव त्या दोघांना कुरवाळत गदगदल्या स्वरात बोलला. मुलंही राघवला घट्ट बिलगली. आज खूप दिवसांनी त्यांना त्यांचे बाबा भेटले होते. आई गेल्यापासून मुलांना राघव सतत दुःखातच दिसत असे. धड कधी बोलत नसे. दोघांनाही आपल्या बाबांची खूप दया येत असे. पण काय करणार? शेवटी त्यांनीही बाबा बहुधा असेच वागतील असं गृहीत धरून आपल्या अभ्यासात स्वतःला गुंतवून घेतलं. आज अचानक त्यांचे बाबा मुलांना पूर्वीसारखे भेटले. हे काम नक्कीच आजीने केलंय याची मुलांना खात्री होती. मुलं इतकी आनंदित झालेली बघून राघव मनोमन ओशाळला. त्यांच्या मनात आलं की मुलं या दुःखद परिस्थितीतून जात असताना त्यांचे बाबा पण त्यांच्याबरोबर नव्हते. किती अन्याय झाला माझ्याकडून मुलांवर. आईने आत्ता सावध केलं नसतं आपल्याला तर काय झालं असतं कोणास ठाऊक. मुलांनो, आज आपण फिरायला जाऊ. बाहेरच जेऊ आणि तुम्हाला आवडतं ना तर रात्री आपण पत्ते खेळू. काय, कसा वाटला माझा बेत? याहू! असं ओरडायचंच मुलांचं बाकी होतं. आई, तू पण चलायचं, राघव म्हणाला. हो आजी, तू पण यायचं, स्वाती म्हणाली. प्रथमने आजीचा हात घट्ट धरत म्हटलं, आजी तू नाही आलीस तर आम्ही पण जाणार नाही. बाप रे, तू तर धाकच घातलास मला. येईन मी. बरं का राघव, आपण आता सुट्टीच्या दिवशी पत्ते खेळण्याचा कार्यक्रम करायचाच, हे पक्क. हो बाबा, प्रथम म्हणाला. नंतर इतकं छान आनंदी वातावरण तयार झालं होतं की मघापर्यंत असलेल्या नकारात्मक क्षणांचं गाठोडं बांधून केव्हाच बाहेर फेकलं गेलं. ते कुणालाच कळलं नाही. आई पण हसल्या. मनातच म्हणाल्या, सविता, तुझ्या आठवणीतून मी राघवला बाहेर काढलं म्हणून रागवू नको. मुलांना त्याची खूप गरज होती. तू बघते आहेस ना कसे तिघं छान एकत्र आहेत. त्यांच्याबरोबर तुझ्या आठवणी तुझं अस्तित्व म्हणून आहे. तुझं अस्तित्व या घरकुलात नेहमीच राहणार,
काळजी करू नको. सविता, अगं तुझ्या आठवणींचा मेळा भरतो आपल्या घरी. चहा करताना स्वाती नेहमी तुझं वाक्य अगदी रोज न चुकता म्हणते. स्वाती, चहापत्ती घातल्यावर जरा वेळ उकळावी, छान रंग येतो, नाहीतर चहा पांचट होतो. आपल्या घरातल्या प्रत्येक वस्तूत तुझी आठवण आहे, तुझं अस्तित्व आहे. एक गृहिणी म्हणून तू घराला जी शिस्त लावलीस, ती पण किती छान पद्धतीने. मुलं, राघव तिचं पालन करतात. त्या ईश्वराला आम्ही आमच्या काळजाचा तुकडा काढून दिला ग तुझ्या रूपाने. आमचं चौघांचं अस्तित्व अपूर्ण आहे तुझ्याशिवाय. माझ्या म्हातारीचा तर तू श्वास होतीस. देवानं माझा श्वासच नेला. पण तुला वचन देते, मी, स्वाती, प्रथम, राघव सगळ्यांची काळजी घेईन. तुझ्यासारखी काळजी घेणं जमेल का मला? आपल्या घरातलं तुझं अस्तित्व अबाधित आहे हे मात्र खरं. मनातच बोलल्या तरी आईंना दम लागला. डोळे आपसूक वाहू लागले. आनंदात भिजणाऱ्या तिघांना कळू नये म्हणून घाईघाईने त्यांनी पदराने डोळे पुसले. तेवढ्यात प्रथम ओरडला, आजी तयार हो. हो रे राजा, तयार होते आणि हसल्या. आज सविताला जाऊन वर्ष झालं, तरी आम्हा सगळ्यांच्या मनात तिचं स्थान अढळ आहे आणि राहणार आहे. स्वाती, प्रथम छान टक्क्यांनी पास झाले. आई जिथे कुठे असेल तिथे खुश होईल या आनंदात मुलं आहेत. राघव पण बराच सावरला आहे. नोकरी व्यतिरिक्त मुलांना भरपूर वेळ देतो आहे. झोपताना मात्र सवितेशी मनातच बोलतो. मला माहिती आहे त्यांनी किती नाकारलं तरी, कारण मी राघवची आई आहे. सविता आता नसली तरी तिच्या अस्तित्वाची रांगोळी तिने आमच्या सगळ्यांच्या मनात छान काढली आहे. हेच आमचं समाधान आहे. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.